आम्ही आलो आहे शेताकडं आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्यापासून रोज मुलींना घेऊन इथं येतो आहे शेताकडं विहिरीवर पोहायला. तर ऊन खूप आहे इथं. मी झाडाखाली मस्त बसलेली आहे. ऊन जरी असलं ना तरी झाडाखाली बसायला शेतात खूप छान वाटतं. एकदम मस्त वाटतं आहे. वातावरण बघू शकताय किती छान वाटतं आहे. शेतातलं वातावरणच एक वेगळं असतं. आणि इथं आंब्याची झाडं वगैरे पण आहेत. एक मोठं आंब्याचं झाड आहे, त्याला भरपूर अशा कैऱ्या लागलेल्या आहेत. आता त्या कैऱ्या घेऊन जायचं आहे आणि त्या कैऱ्याच्या मग रेसिपी बनवायच्या. रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करतेच. आणि इथं बघा ही उंबराच्या झाडाखाली मी बसलेली आहे, दाखवते तुम्हाला. मस्त असं मोठं उंबराचं झाड आहे आणि त्याचीच छान अशी सावली आहे आणि त्या सावलीखाली मी बसलेली आहे, झाडाखाली बसलेली आहे बांध्यावर. मस्त वाटते. शेताकडं खरंच छानच वाटतंय. कधी पण या तुम्ही. एकदम मस्त निवांत शांत असं वाटतंय. तर मुली आता पोहायला लागल्यात. सकाळी जरा विहिरीला पाणी नसतं, मग दुपारच्या वेळेला वगैरे मोटर चालू झाल्या की मग पाणी भरपूर असतं. मग दुपारच्या वेळेतच आम्ही येत असतो इथं. मस्त वाटतं. मुली कशा पोहतात काय तुम्हाला दाखवते, शेअर करतेच. उन्हाळ्यात गावाकडची मजा काही वेगळीच असते. तुम्हाला पण स्विमिंग येतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला पाण्याजवळ बसायला जास्त आवडतं. मुलींनी आज खूप धमाल केली. मोबाईलपेक्षा अशा मोमेंट्स खरंच जास्त स्पेशल वाटतात. मुलींना स्विमिंग आलीच पाहिजे असं मला वाटतं आणि मुलींना असं स्विमिंग करताना बघून खरंच खूप छान वाटतं. मला ते बघायला खरंच खूप मस्त वाटतं. आज खूप ऊन आहे पण पाण्यात सगळ्यांना खूप मजा येते आणि त्यांना बघून मला. आणि इकडे बघा भर उन्हातही शेतीचं काम सुरूच आहे. खरंच शेतकऱ्यांची मेहनत खूप मोठी असते. इतक्या उन्हात काम करणं खरंच सोपं नाही. ह्या मावशी बघा इतकं ऊन आहे पण त्यांचं काम करतायत. आपल्याला थोडं जरी ऊन लागलं तरी आपण घरात जातो आणि गेल्यावर आपण ते सांगतील तेवढे पैसे देत असतो, पण बाजारात मात्र शेतकऱ्यांकडून भाव कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण खरं तर आपल्या ताटातला प्रत्येक घास त्यांच्या मेहनतीमुळेच येतो. ते भर उन्हात पावसात वाऱ्यात राबत असतात. म्हणूनच शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत खूप मोठी आहे. त्यामुळे बाजारात गेल्यावर बार्गेनिंग नाही केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट थ्रू नक्की सांगा. तसं नसतंय. आंबा वड खाली जोरात वड. उलट पकडायचं. हॅलो, गुड मॉर्निंग. तर काल शेतामध्ये गेलेलो. मुलींना पोहायला विहिरीमध्ये नेतोय. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि मग येता येता झाडाला इतके आंबे लागले होते, इतक्या कैऱ्या लागल्या होत्या, त्या तोडून आणलेल्या आहेत. त्याचं म्हणलं पन्ह करावं आणि जे हरभऱ्याची डाळ असते, हरभऱ्याच्या डाळीची चटणी बनवावी. ती पण खूप छान लागते. मला खूप स्पेशली ती चटणी खूप आवडते. आणि कसं होतं या सीझनमध्ये मिळते, परत कैऱ्या अजिबात मिळत नाहीत. त्यामुळं म्हणलं चला करून घेऊया. दाखवते कैऱ्या तुम्हाला. मस्त अशा कैऱ्या घेऊन आले, एकदम छान अशा. चला आज मस्त अशी कैरीची चटणी बनवूया. तर त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ 2 तास आधी भिजत घातली होती आणि आज मी मिक्सरचा वापर करणार नाही, खलबत्त्यामध्ये चटणी बनवणार आहे. खलबत्त्यात वाटलेली चटणी म्हणजे एकदमच मस्त गावाकडची चव आणि टेस्ट पण एकदम डबल होते. त्यामुळं खलबत्त्यात मी करते. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल ना तर नक्की त्यामध्ये ट्राय करा. मिक्सरपेक्षा एकदम छान. मिक्सरमध्ये कसं पटकन होऊन जातं, पण खलबत्त्यात आपण जेव्हा ते वाटतो ती चटणी त्यावेळेला ते असं थोडंसं असं जाडं-भरडं होतं आणि त्याची टेस्ट खरंच वेगळी लागते, खूप छान लागते. तर इथं मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या ह्या थोड्या तिखट कमी आहे त्यामुळे मी 4 घेतलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. मीठ घातलेलं आहे, भाजलेले जिरे थोडे घातलेले आहेत आणि कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे सगळं छान वाटून घ्यायचं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूणसुद्धा यामध्ये घालू शकता.
हे सगळं वाटून घ्यायचं. तर मी इकडं छान अशी कैरी खिसून घेते. ही कैरी थोडी आंबट आहे, त्यामुळं जास्त खिसणार नाही आहे मी, थोडीच खिसून घालणार आहे. आता ही डाळ वाटून झालेली आहे. डाळ अशी थोडीशी जाडसरच वाटून घेतलेली आहे. एकदम बारीक नाही करायचं, थोडंसं असं जाडभरडच ठेवायचं. आणि त्यामध्ये आता खिसलेली कैरी घालून घेतलेली आहे. आता ते सगळं मिक्स करून घ्यायचं. तर मी इकडं तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग घालून घेतले आणि थोडीशी हळद. आता हे सगळं करताना माझे व्हिडिओ पॉज झाला होता, त्यामुळे ते सगळं त्यामध्ये नाही आलं. या पद्धतीनं मी फोडणी करून घेतलेली आहे. आता ही छान फोडणी मिक्स करायची आणि डाळ वाटून घेतलेली आहे त्यामध्ये घालून घ्यायची. एकदम मस्त टेस्ट लागते. तुम्ही जर ही चटणी कधी केला नसाल ना तर करून बघा. एकदम चवीला छान लागते आणि उन्हाळ्यातच हे खायला मिळते, त्यामुळं नक्की एकदा ट्राय करून बघा. जेवणाची चव वाढवणारी मस्त अशी चटणी आणि खलबत्त्यात बनवलेली चटणी मिक्सरपेक्षा खूप टेस्टी लागते. पारंपरिक चवीला एक वेगळीच मजा असते. खमंग वास, जाडसर टेक्स्चर आणि घरगुती टेस्ट म्हणजे अगदी मन जिंकून टाकतं. मिक्सरची चटणी पण पटकन होते, पण खलबत्त्यात वाटलेली कैरीची चटणी म्हणजे खरी गावाकडची चव असते. नक्की एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर संध्याकाळी आम्ही एका लग्नासाठी गेलो होतो. लाईट सजावट आणि लग्नाचं वातावरण खूप छान वाटतं. दिवसभराच्या गडबडीनंतर असा फॅमिली टाईम खूप स्पेशल वाटतो. आत्ताच लग्नावरून आलो, एका लग्नाला गेलेलो. तशी तर अक्षता त्यांच्या सकाळीच होत्या, सकाळीच लग्न झाली होती. फक्त संध्याकाळी आता बाकीच्यांच्यासाठी म्हणजे जवळच्या पाहुण्यांना सकाळीच झालं होतं. सगळे विधी त्यांचे सकाळी पार पडले होते. संध्याकाळी फक्त आपले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील त्यांच्यासाठी ठेवलं होतं आणि खूप छान लग्न झालं. तुम्हाला हा आजचा गावाकडचा समर स्पेशल व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू.